रामभक्त पवनपुत्र हनुमान यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये हनुमान जयंतीच्या विधींची व भक्तांच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. विशेषतः तुळजापूर रोडवरील 52 फुटी हनुमानाच्या मूर्ती परिसराचे आकर्षण सोलापूरकरांना असून या परिसराला वडार समाजाच्या वतीने संपूर्णपणे पावित्र्य राखत स्वच्छ करण्यात आले आहे. तर अशोक चौक वालचंद महाविद्यालयाजवळील पंचमुखी मारुती मंदिरात देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय शहरातील मधला मारुती, उत्तरमुखी मारुती, दक्षिणमुखी, पंचमुखी मारुती, लक्ष्मी मंडई मारुती अशा विविध मंदिरात भजन, कीर्तन, रुद्राभिषेक, आरती, नामस्मरण, महाप्रसाद आणि विविध प्रसादाच्या वितरणाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उद्या हे काळजापूर मारुती जे सोलापूर जिल्ह्यातलं प्रसिद्ध मंदिर आहे, तिथं सकाळी 4 वाजल्यापासून 11 ब्राह्मणांचं रुद्राभिषेक चालू असेल. नंतर 4:30 वाजता 6:40 मारुतीचा जन्म होणार आहे. आणि हे प्रायव्हेट देऊळ आहे कुंभकोणी आणि पवार फॅमिलीचं. तर कुंभकोण्यांची मी मुलगी असल्यामुळं माझं यावर्षी या मंदिराची देखभाल करत आहे मी. तर माझा नातू पार्थ आणि माझा आशुतोष कुंभकोणी हा माझा मोठा चुलत भाऊ आहे. तर तो ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र तो पूजा करणार आहे. असं उद्याचं आमचं नियोजन आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या मंदिरात प्रसाद वाटप होत असतो. शिऱ्याचा नैवेद्य दाखवून तो शिरा दाखवला जाईल, वाटप होईल आणि प्रचंड गर्दी असते मारुतीची. दिवसभर हनुमान चालिसाचं लोक पाठ केलेले पुस्तकं वाचायला म्हणजे मुलांना मोबाईलपासून आणि टी व्हीपासून मुलांचं म्हणजे लक्ष हटवण्यासाठी आमचा एक हा प्रयत्न असेल की लहान मुलांना हनुमान चालिसाची पुस्तकं आणि हनुमान चालिसाचे कागद त्यांना देऊन त्यांच्या आईवडिलांना तयार करायला सांगायचं की मुलांना आपण हनुमान चालिसा वाचायला शिकवा.